नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी जाहीर. 80 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी ही आता जाहीर झालेली आहे आणि यामध्ये एकूण 80 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद करण्यात आलेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की नेमकं 80 लाख ज्या महिला आहेत ह्या नेमका कोणत्या आहेत आणि कोणत्या कारणामुळे त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. चला तर मग बघूयात की या कोणत्या महिला आहेत की ज्यांचा लाभ हा कायमचा बंद झालेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्व प्रकारची पडताळणी आणि ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पडताळणीनंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची अंतिम संख्या 1,66,28,048 इतकी निश्चित झाली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, जी आता संख्या आहे आपल्या लाडक्या बहीण योजनेची, यामध्ये 1,66,28,048 इतक्याच लाडक्या बहिणींना इथून पुढे लाभ हा मिळत राहणार आहे. आणि 80 लाखाहून अधिक अर्ज हे अपात्र झालेले आहेत. म्हणजे 80 लाखाहून अधिक महिलांचा हप्ता हा इथून पुढे कायमचा बंद करण्यात येणार आहे. तर बघूयात की ह्या 80,000 नेमके 80 लाख नेमक्या कोणत्या महिला आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, योजना सुरू झाली तेव्हा राज्यभरातून सुमारे 2,47,00,000 महिलांचे अर्ज हे आले होते. मात्र कागदपत्रांची आणि अर्जांची काटेकोर तपासणी केल्यानंतर 80,71,992 महिला ह्या अपात्र ठरल्या आहेत. पडताळणी दरम्यान सुमारे 24 लाख महिलांनी अनावधानाने म्हणजेच चुकून स्वतःची नोंद शासकीय कर्मचारी अशी केली होती, त्यामुळे त्या अपात्र ठरल्या आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न असतो की आम्ही सर्व पात्रता पूर्ण करत असून सुद्धा आमचा लाभ हा का बंद करण्यात आला आणि आमचा हप्ता येणं का बंद झालं. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडून जो फॉर्म भरताना आहे त्या बऱ्याच चुका झालेल्या आहेत. यामध्ये पहिली चूक जी आहे की तुम्ही फॉर्म भरताना शासकीय कर्मचारी यामध्ये यावर यस टिक केल्यामुळं तुमचा हा लाभ बंद करण्यात आलेला आहे आणि हा लाभ तुम्हाला परत सुरू सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या महिला व बालविकास विभागाच्या केंद्रामध्ये संपर्क साधायचा आहे. तर पुढे बघा, त्यामुळे त्या अपात्र ठरल्या होत्या. मात्र सरकारने त्यांना चूक सुधारण्यासाठी 6 महिन्यांची मुदत सुद्धा ही दिली होती. बघा, सरकारने तुम्हाला एक 4 महिन्यांची मुदत दिली होती की या 4 महिन्यामध्ये तुम्हाला याची चूक सुधारायची होती. परंतु त्यानंतर सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी यामध्ये सुधारणा केलेली नाही आणि या कालावधीत 24 लाखांपैकी 20 लाख महिलांनी आपली नोंद ही दुरुस्त केली आणि त्या पुन्हा पात्र ठरल्या. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 24 लाखापैकी 21 लाख महिलांनी आपली जी चूक झाली होती अर्जामध्ये, ती जी चुकीची दुरुस्ती केलेली आहे आणि त्या पुन्हा पात्र ठरल्या असून ते आता लाभ घेत आहेत. आणि राहिलेल्या ज्या 4 लाख महिला आहेत, त्या 4 लाख महिला त्यांनी ती चूक न सुधारल्यामुळे त्यांचा लाभ हा बंद करण्यात आलेला आहे. बघा पुढे बघा की सरकारचे दरमहा किती पैसे वाचणार. या एकूण 80 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केल्यामुळे सरकारला किती त्यांचे पैसे वाचणार आहेत याबद्दल आपण माहिती पाहूयात. सुरुवातीला या योजनेसाठी वर्षाला 36,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागत होती, ज्यामुळे सरकारवर मोठा आर्थिक ताण आला होता. आता पडताळणी पूर्ण झाल्यामुळे सरकारचा महिन्याचा खर्च हा 2,459 कोटी रुपये होणार असून त्यामुळे वर्षाला सुमारे 12,000 कोटी रुपयांची बचत होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सुरुवातीला या योजनेसाठी एकूण 36,000 कोटी रुपये इतके पैसे हे लाडक्या बहिणींना सरकारला प्रति वर्षाला द्यावं लागत होते. तर आता यामध्ये एकूण 12,000 कोटी रुपयांची बचत होणार आहे आणि आता फक्त 24,000 कोटी रुपये हेच लाडक्या बहिणींना, पात्र लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत. पुढील नियम काय आहेत ते बघा. इतर सरकारी योजनेप्रमाणे या योजनेतही लाभार्थ्यांची वेळोवेळी तपासणी केली जाईल. योजनेच्या नियमानुसार ज्या महिलांचे वय 65 वर्षे पूर्ण होईल त्यापुढे आपोआप या योजनेतून अपात्र ठरतील. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की पडताळणीमुळे ही योजना अधिक पारदर्शक झाली असून विरोधक अपात्र महिलांच्या आकड्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारी योजनेप्रमाणे ही जी योजना आहे या योजनेचा नियम जो आहे 21 ते 65 वर्षे, तर या 65 वर्षांच्या पुढील महिला आहेत म्हणजे ज्या महिलांना 65 वर्षे कंप्लीट होत आहेत अशा लाडक्या बहिणींचा लाभ हा आपोआप बंद करण्यात येणार आहे, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या पारदर्शकपणामुळे ही योजना विरोधकांच्या डोळ्यामध्ये आहे आणि विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये
कोणत्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद होणार आणि कोणत्या लाडक्या बहिणीचा लाभ हा सुरू राहणार याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.